Hello students. So we are discussing microbes in human welfare from the topic enhancement of food production. So in that today we are learning microbes in energy generation. म्हणजे जी एनर्जी जनरेट होते त्याच्यामध्ये मायक्रोबचा काय यूज होऊ शकतो किंवा कोणती तरी एखादी आपण इथे एक एनर्जी बघणार आहोत जी मायक्रोब्सपासून मायक्रो ऑर्गॅनिझम्सपासून तयार होते. तर ते आहे बायोगॅस म्हणजे गोबर गॅस. मेनी डेव्हलपिंग कंट्रीज आर एनकरेजिंग फॉर इन्स्टॉलेशन ऑफ बायोगॅस प्लांट्स टू मीट अवर रिक्वायरमेंट ऑफ एनर्जी. तर खूप साऱ्या अशा कंट्री आहेत तर तिथे काय केलं जातं आहे, बायोगॅसचं इन्स्टॉलेशन केलं जातं. बायोगॅस यूज केला जातो का, तर त्याच्यामध्ये जे काही आपल्याला लागतं जे काही बनवण्यासाठीचं जे काही वेस्ट मटेरियल लागतं ते इझिली आपल्याकडे अवेलेबल होतं आणि त्याचं यूज करून आपण चांगल्या प्रकारे एनर्जी तयार करतो. त्याच्यामुळे बायोगॅस यूज केला जातो. Biogas is used as domestic as well as industrial fuel. It is non-conventional and renewable source of energy and is obtained by microbial fermentation. तर बायोगॅस जे आहे गोबर गॅस, तर त्याच्यामध्ये डोमॅस्टिक यूजसुद्धा होतो आणि इंडस्ट्रियल फ्युएल म्हणूनसुद्धा यूज होतो. म्हणजे घरगुती वापरासाठीसुद्धा गॅस तयार करून यूज होतो त्याचा, किंवा मग मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीजमध्ये फ्युएल म्हणूनसुद्धा त्याचा यूज केला जातो, इंधन म्हणून वापरलं जातं. आणि ह्या कसं आहे तर नॉन कन्व्हेन्शनल आणि रिन्युएबल आहे. म्हणजे इझिली परत आपण तयार करू शकतो. असं नाही आहे की एकदा वापरलं म्हणजे पूर्ण संपून जाईल. जसं की पेट्रोल डिझेल कसे आहेत तर कधी ना कधी ते कमी पडतात किंवा संपू शकतात, पण हे जे आहे बायोगॅस ते कधीही संपत नाही. आपण इझिली रिन्यू करू शकतो, पुन्हा बनवू शकतो. बायोगॅस इज अ मिक्सचर ऑफ मिथेन, CO2, H2S and other gases like CO, N2, H2 in traces. तर बायोगॅसमध्ये मेन कुठला गॅस असतो तर मिथेन गॅस असतो. किती पर्सेंट असतो तर 50 to 60% एवढं मिथेन प्रेझेंट असतं त्या गॅसमध्ये. त्याच्यानंतर CO2 असतं 30 to 40% आणि H2S असतं 0 to 3%. म्हणजे सर्वात जास्त कुठला गॅस असतो त्याच्यामध्ये तर मिथेन असतं. बायोगॅस इज हायली इन्फ्लॅमेबल अँड इज यूज ॲज अ सोर्स ऑफ एनर्जी. तर बायोगॅस जे असतं ते इझिली पेटला जातो, चांगल्या प्रकारे पेटतो आणि त्याच्यापासून आपण खूप चांगला वापर करून आपल्या डोमेस्टिक म्हणजे घरगुती वापरासाठी वापरू शकतो किंवा मग इंडस्ट्रियल लेवलला वापरू शकतो. प्लांट वेस्ट, ॲनिमल वेस्ट, डोमेस्टिक वेस्ट, ॲग्रिकल्चर वेस्ट, म्युनिसिपल वेस्ट, फॉरेस्ट्री वेस्ट एक्सेट्रा आर कॉमनली यूज फॉर बायोगॅस प्रोडक्शन. तर बायोगॅस प्रोडक्शनसाठी काय काय यूज केलं जातं तर जे प्लांटचं वेस्ट असतं म्हणजे झाडांचा पालापाचोळा असेल किंवा ॲनिमल्सची वेस्ट असणार आहे, घरगुती कचरा जो काही ओला कचरा वगैरे आपला होत असतो तर ते असू शकतं, किंवा मग ॲग्रिकल्चर वेस्ट, असं जे काही सगळे वेस्ट वॉटर असेल किंवा वेस्ट मटेरियल जे असतात ते त्याच्यामध्ये टाकून, फक्त त्यात प्लास्टिक नाही टाकायचं, बाकी जे काही असेल ते त्याच्यामध्ये टाकून त्यात मेनली काय टाकलं जातं तर कॅटल डंग इज मोस्ट कॉमनली एम्प्लॉईड सबस्ट्रेट फॉर बायोगॅस प्रोडक्शन. तर कॅटल डंग म्हणजे शेणाचा वापर मेन असतो आणि त्या शेणासोबत बाकीचे जे काही वस्तू असतील किंवा बाकीचे जे काही वेस्ट असेल ते टाकलं जातं. बायोगॅस प्रोडक्शन. The digester used for biogas production is called biogas plant. म्हणजे बायोगॅससाठी मोठा एकदम खड्डा खणला जातो जमिनीच्या आतमध्ये, तर त्याला काय म्हणतात डायजेस्टर. त्याच्या आतमध्ये सगळे जे काही वेस्ट असणार आहे, कॅटल डंग असणार आहे ते टाकली जाते त्याच्यात, तर त्याला काय म्हणतात बायोगॅस प्लांट.
A typical biogas plant using cattle dung as raw material consisting of digester and gas holder. Digester is made up of concrete, brick and cement or steel. तर जे डायजेस्टर बनवलं जातं जमिनीच्या आतमध्ये तर ते कसं असू शकतं, कॉन्क्रीट ब्रिक म्हणजे त्या ज्या सिमेंटच्या विटा असतात त्याच्यापासून बनवतात किंवा मग सिमेंटपासून बनवलं जातं किंवा स्टीलचं असतं, पण मोस्टली स्टीलचं नसतं, सिमेंटचंच यूज केलं जातं. बांधकाम करून मोठा खड्डा खणून त्याला बांधलं जातं आणि त्याला काय म्हणतात, बायोगॅस प्लॅन्ट. आणि त्याच्यामध्ये बायोगॅस प्लॅन्टमध्ये मेन काय असतं तर एक डायजेस्टर असतं म्हणजे तो खालचा खड्डा आणि त्याच्यावरती गॅस होल्डर असतं. देअर इज सिलेंड्रिकल गॅस होल्डर और गॅस टँक अबव इट टू कलेक्ट गॅसेस. तर जो काही गॅस होल्डर असतो तो सिलेंड्रिकल असतो आणि कुठे असतो तो तर जो डायजेस्टर असतो त्याच्यावरती असणार आहे. का तर डायजेस्टरमधून जे काही गॅसवरती बाहेर पडणार आहे तो त्या टँकमध्ये जाऊन स्टोर होऊन राहू शकतो. डायजेस्टर हॅज अ 3 साइड ओपनिंग into which raw material as cow dung is fed. The digester is partially buried in the soil. जसं की मी म्हटलं की जो डायजेस्टर असतो तो सॉईलमध्ये अर्धा किंवा अर्ध्यापेक्षा जास्त मातीमध्ये असतो आणि त्याला ओपनिंग्ज असतात. तर एका ओपनिंगमधून आपण जे काही स्लरी असेल म्हणजे वेस्टची जी काही स्लरी असेल ती टाकू शकतो. एका ओपनिंगमधून काऊ डंग, बफेलो डंग म्हणजे कॅटल डंग जे असणार आहे, शेण असणार आहे, त्याच्यानंतर युरिन असणार आहे ते टाकतो त्याच्यामध्ये. आणि एका साईडनी जे वेस्ट मटेरियलपासून आपल्याला मिळणारा गॅस आहे तो कलेक्ट करतो आपण. ओके. अनएरोबिक डायजेशन इन्व्हॉल्व द 3 प्रोसेसेस. तर ह्याच्यामध्ये जो गॅस तयार होतो त्याच्यात 3 प्रोसेस आहेत. फर्स्ट आहे हायड्रोलायसिस और सोल्युबलायझेशन. इन इनिशियल स्टेज raw material is mixed with water in equal proportion to make slurry which is then fed into digester. तर जे काही रॉ मटेरियल असेल ते वॉटरसोबत मिक्स केलं जातं जेणेकरून काय तर त्याची चांगल्या प्रमाणात स्लरी होईल. त्याच्यानंतर हिअर अनएरोबिक हायड्रोलायटिक बॅक्टेरिया फॉर एक्झाम्पल क्लोस्ट्रिडियम किंवा सुडोमोनास हायड्रोलाइज कार्बोहायड्रेट्स इंटू सिंपल शुगर, प्रोटीन्स इंटू अमिनो ॲसिड अँड लिपिड इंटू फॅटी ॲसिड्स. तर जे अनएरोबिक हायड्रोलायटिक बॅक्टेरिया असणार आहेत म्हणजे त्याच्यामधले त्या स्लरीमध्ये जे काही बॅक्टेरिया असतील अनएरोबिक म्हणजे जे विदाऊट ऑक्सिजन राहतात ते काय करतात तर कार्बोहायड्रेट जे आहे त्याचं सिंपल शुगरमध्ये कन्वर्जन करतात. प्रोटीनचं अमिनो ॲसिड म्हणजे आपण जर हे बघितलं तर सिंपल शुगर, खूप सारे सिंपल शुगर एकत्र बनवून कार्बोहायड्रेट तयार होतात. तसंच अमिनो ॲसिड्सपासून प्रोटीन तयार होतात आणि फॅटी ॲसिड्सपासून लिपिड्स तयार होतात. म्हणजे जे कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर असतं त्याला सिंपल स्ट्रक्चरमध्ये ते कन्वर्ट करतात. कोण तर अनएरोबिक हायड्रोलायटिक बॅक्टेरिया. ओके. त्याच्यानंतर सेकंड प्रोसेस काय होतं तर ॲसिडोजेनेसिस. इन दिस स्टेज facultative anaerobic acidogenic bacteria and obligate anaerobic organism convert simple organic material into acid like formic acid, acetic acid, H2 and CO2. तर ह्याच्यामध्ये जे काही अनएरोबिक ॲसिडोजेनिक बॅक्टेरिया असतील म्हणजे ॲसिड तयार करणारे बॅक्टेरिया तर ते काय करतील, जे आपल्याला सिंपल कंपाऊंडमध्ये जे काही प्रोडक्ट मिळालेले असतात जसं की कार्बोहायड्रेटपासून सिंपल शुगर, प्रोटीन्सपासून अमिनो ॲसिड, लिपिड्सपासून फॅटी ॲसिड्स, तर त्या सिंपल मटेरियलचं ॲसिडमध्ये कन्वर्जन करतात. लाईक कुठल्या कुठल्या ॲसिड्स असू शकतात तर फॉर्मिक ॲसिड, ॲसिटिक ॲसिड, त्याच्यानंतर H2CO2 ह्यांच्यामध्ये कन्वर्जन करतात. आणि लास्ट
थर्ड प्रोसेस काय होते तर मिथॅनोजेनेसिस. म्हणजे काय होणार आहे, ॲसिडोजेनेसिसमध्ये काय झालं, ॲसिड फॉर्म झाले. मिथॅनोजेनेसिसमध्ये काय होणार आहे, मिथेन फॉर्म होणार आहे. दिस इज लास्ट स्टेज in which anaerobic methanogenic bacteria like Methanobacterium, Methanococcus convert acetate H2 and CO2 into methane, CO2 and H2O and other products. तर जे आपले काऊ डंग असणार आहे किंवा कॅटल डंग असणार आहे, शेण, त्याच्यामध्ये हे जे बॅक्टेरिया असतात ते प्रेझेंट असतात, म्हणून ते मेनली यूज केलं जातं. जसं मी मगाशी म्हटलं की शेण जे आहे ते सर्वात इम्पॉर्टंट असतं. का तर त्याच्यामध्ये हे जे मिथॅनोजेनिक बॅक्टेरिया आहेत, लाईक कुठले आहे, मिथॅनोबॅक्टेरियम अँड मिथॅनोकोकस. तर हे जे दोन बॅक्टेरिया असतात ते त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात. मग ते काय करतात तर जे ॲसिड आहे त्याच्यानंतर H2CO2 त्याचं कन्वर्जन करतात कशामध्ये, मिथेनमध्ये आणि अदर प्रोडक्ट्समध्ये. तर कसं होतं आहे त्याचं कन्वर्जन, फर्स्ट स्टेपमध्ये आपल्याला इथे दिसतं आहे की 12 मोलेक्यूल ऑफ CH3COOH म्हणजे ॲसिटिक ॲसिडचे ते कशामध्ये कन्वर्ट होतात, 12 CH4 प्लस 12 CO2 म्हणजे मिथेन तयार होते आणि काय होतं आहे, CO2 तयार होतं. ओके. त्याच्यानंतर 4 मोलेक्यूल ऑफ फॉर्मिक ॲसिड HCOOH कन्वर्जन कशात होतं आहे, परत मिथेनमध्येच होतं आहे, CH4 प्लस 3 CO2 प्लस 2 H2O. ओके. आणि थर्ड प्रोसेसमध्ये पण काय होतं आहे, CO2 प्लस 4 H2 कन्वर्जन काय होतं आहे, मिथेन प्लस 2 H2O, CH4 प्लस 2 H2O. ओके. तर अशा पद्धतीचं बायोगॅस प्लॅन्ट असतं. जसं की खालती आपल्याला दिसतं आहे डायजेस्टर आहे. डायजेस्टरमध्ये काय केलं जातं, डंग वॉटर म्हणजे जे काही वेस्ट मटेरियल असणार आहे, त्याच्यानंतर कॅटल डंग, कॅटल युरिन जे असणार आहे ती डंग वॉटरचा जो ओपनिंग दिसते तिथून टाकलं जातं आणि ते आतमध्ये जातं. त्याच्यानंतर तिथे वेगवेगळ्या प्रोसेस होऊन वरचा जो गॅस होल्डर आहे त्याच्यामध्ये ते जे सगळे गॅसेस असतात ते जाऊन स्टोअर होतात आणि मग वरती पाईपलाईन अरेंज केली जाते. त्या पाईपलाईन थ्रू तो जो गॅस असतो तो बाहेर जातो आणि आपल्याला जिथे पाहिजे तिथे आपण यूज करू शकतो. आणि इकडच्या साईडला जो स्लज लिहिलेला कॉलम आहे तिथे काय होतं तर स्लरी बाहेर येते, म्हणजे वेस्टमधून तयार होऊन काहीतरी उरलेली जी स्लरी असते, म्हणजे काय होतं आता असे घट्ट गोळे किंवा काहीतरी बाहेर येतं जे की काय असतं, शेणखत वगैरे म्हणून आपण यूज करू शकतो. का तर त्याच्यामधलं काय होतं आहे, वॉटर वगैरे सगळं रिमूव्ह होऊन जातं आणि मग उरलेला पार्ट जो असतो तो कसा राहतो, थोडा सॉलिड होतो. त्याच्यामुळे मग आपण ते फर्टिलायझर्स म्हणून यूज करू शकतो. ओके. नेक्स्ट आहे बेनिफिट्स ऑफ बायोगॅस. तर ह्याचे बेनिफिट्स काय काय आहेत. इट इज अ चीप, सेफ अँड रिन्यूएबल सोर्स ऑफ एनर्जी. इट कॅन बी इझिली जनरेटेड, स्टोअर्ड अँड ट्रान्सपोर्ट. तर जे बायोगॅस आहे ते इझिली आपण यूज करू शकतो आणि त्याच्यासाठी जास्त खर्च पण येत नाही, सेफ आहे आणि त्याच्यानंतर आपण ते इझिली जनरेट करून स्टोअर करून ठेवू शकतो, तसंच इझिली ट्रान्सफर करू शकतो किंवा ट्रान्सपोर्ट करू शकतो. इट कॅन बी यूज फॉर डोमेस्टिक लायटिंग, कुकिंग, स्ट्रीट लायटिंग ॲज वेल ॲज स्मॉल स्केल इंडस्ट्रीज. इट बर्न्स विथ ब्ल्यू फ्लेम अँड विदाऊट स्मोक. तर ब्ल्यू फ्लेममध्ये जळतं आणि त्याच्यामध्ये कोणताही स्मोक येत नाही. जसं की आपण चूल पेटवल्यावर धूर येतो, पण बायोगॅसमधून कोणताही प्रकारचा धूर येत नाही. इट हेल्प्स टू इम्प्रूव्ह सॅनिटेशन ऑफ द सराउंडिंग. म्हणजे
आजूबाजूची स्वच्छता चांगली राहते त्याच्यामुळे. का तर जे काही वेस्ट प्रोडक्ट असणार आहेत, प्लांट वेस्ट असेल, ॲनिमल वेस्ट असेल, ते सगळं आपण त्याच्यामध्ये टाकणार. त्याच्यामुळे बाजूचा सगळा एरिया स्वच्छ राहतो. इट इज इको फ्रेंडली अँड डज नॉट कॉज पोल्युशन अँड इम्बॅलन्स ऑफ द एन्व्हायरमेंट. स्लज विच इज लेफ्ट ओवर इज यूज ॲज अ फर्टिलायझर. तर हे कसं आहे, इको फ्रेंडली आहे, त्याच्याबरोबरच हे कोणत्याही प्रकारचं पोल्युशन करत नाही आहे. आणि जे स्लज म्हणजे लास्टला उरतं, मी तुम्हाला मगाशीच म्हटलं की त्याचं आपण फर्टिलायझर, खत म्हणूनसुद्धा यूज करू शकतो. ओके, थँक्यू.